काही लोकांना दिसत नाही बोर्डचा, बोर्ड मध्ये रिफ्लेक्शन, बोर्डवर ट्यूबचं रिफ्लेक्शन आल्यामुळं, तर त्यांच्यासाठी वाचतोय मी. करता डायजेस्ट काम करेल किंवा इकडं हे ऍक्टिव्ह मध्ये स्टेटमेंट आहे. पॅसिव्ह मध्ये काय आहे, डायजेस्ट काम झाले असेल किंवा होईल, डायजेस्ट काम केले गेले असेल किंवा डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केले गेले असेल. कर्त्याद्वारेचा अर्थ होतो की त्या सेंटेन्स मध्ये बाय सब्जेक्ट आलेलं असणार आहे. ओके, तर इंग्लिश मध्ये हे स्ट्रक्चर असं असणार आहे. कसं, सब्जेक्ट प्लस will प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. पॅसिव्ह मध्ये अगोदर ऑब्जेक्ट असणार आहे, ऑब्जेक्ट नंतर विल बी आहे, विल बी नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट प्लस बाय सब्जेक्ट. ते मात्र लेफ्ट राईट केलं तरी चालेल. म्हणजे कधी बाय सब्जेक्ट अगोदर लिहिला, कधी रिमेनिंग पार्ट नंतर लिहिला, असा सिक्वेन्स आवश्यकतेप्रमाणे बदलला तरी चालेल. समजा रिमेनिंग पार्ट मध्ये टाइम फ्रेज आली, समय सूचक शब्द आला, तर तो बाय सब्जेक्ट नंतर लिहिला तरी काहीही हरकत नाही. क्लिअर टू यू ऑल? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? दररोजची गोष्ट आहे. Yes, sir. फॉर एक्झाम्पल, वाक्य आहे बघा. काय नंबर होता कालचा? लास्ट नंबर 2 होता का? किती होता कालचा लास्ट नंबर? व्हॉट वॉज द यस्टरडेज लास्ट नंबर? 2. 2 कसं काय असेल? परवा किती झाले होते आपले सेंटेन्सेस, सिंपल सेंटेन्सेस किती झाले होते? 7. 7 प्लस कालचे 2, 9. चला आता 10 करू आपण. ठीक आहे, त्या प्रोजेक्ट साठी तुझे सिलेक्शन का झाले नसेल, या अर्थाचा जर क्वेश्चन तुम्हाला आला असता तर तो कसा असतो इंग्लिश मध्ये? का, वाय, your selection will not be done for that project. असं हे वाक्य तुम्हाला विचारलं गेलं असतं आणि तुम्हाला सांगितलं असतं चेंज द व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्याचा व्हॉइस चेंज करा, असं तुम्हाला विचारलं गेलं असतं. सगळ्यांच्या लक्षात येतंय का? येस ऑर नो? सगळ्यांच्या लक्षात येतंय का? येतं लक्षात? बर म्हणजे सगळ्यांना समजतंय का काय विचारलं गेलं असतं, काय वाक्य आहे? आता या वाक्याचं सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं? तर याचे सगळे आभूषण जे आहेत, यस मला आता दिसायला लागली, हे वाय काढायचं, नॉट पण काढायचं. हा, आता काय शिल्लक राहील सांगा? हा हा हा, काय चुकलं आपलं इथं? काय चुकलं सांगा? या वाक्यात काय चूक झाली?
काय चूक झाली सांगा. विल अगोदर पाहिजे ना रे दादा. वाय विल युअर सिलेक्शन नॉट बी डन. फाईन. चला आता वाय काढायचं आपल्याला आणि नॉट काढायचंय. मग काय शिल्लक राहील बघा. काय शिल्लक राहील. विल युअर सिलेक्शन नॉट बी डन. सॉरी नॉट काढायचं ना. will your selection be done for that project. मला सांगा आता हे कोणतं वाक्य झालं. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे सांगा लवकर. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. क्वेश्चन आहे का सिंपल सेंटेन्स आहे. क्वेश्चन. क्वेश्चन आहे. तर याचं आपलं टार्गेट काय आहे. याचं सिंपल सेंटेन्स बनवायचं आहे. मग सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं सांगा. विल ला कुठं टाकायचं. 2 नंबर टाकायचं. कारण का युअर सिलेक्शन हे ऑब्जेक्ट आहे. मग काय होईल सांगा. युअर सिलेक्शन will be done for that project. will be done for that project. That project. ओके. आता इथं मी फुल स्टॉप दिलाय. इथं क्वेश्चन मार्क का दिला होता. कारण का ऑक्झिलरी वर्ब न आपलं सेंटेन्स चालू झालं होतं. ऑक्झिलरी वर्ब न चालू झालं याचा अर्थ ते काय आहे. वर्बल क्वेश्चन आहे तो. बरोबर. आता जर ऑक्झिलरी वर्ब हे सेकंड नंबरला आलं याचा अर्थ सिंपल सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स बघता ऍक्टिव्ह सारखं वाटतंय का पॅसिव्ह सारखं वाटतंय सांगा. इथे मी लिहितो पॅसिव्ह. पॅसिव्ह वाईस वाटतंय. का बरं. कारण का इथं विल बी हा फिक्स मेंबर आहे पॅसिव्हचा. इथं विल हा फिक्स मेंबर आहे. विल नंतर फर्स्ट फॉर्म आला असतो तर आपण म्हणलो असतो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे सिंपल फ्युचरचा. विल बी नंतर थर्ड फॉर्म आला. विल बी नंतर थर्ड फॉर्म आलाय याचा अर्थ ते पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता आपल्याला काय करायचंय. याचं ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचं. बरोबर. आणि त्याला परत मग निगेटिव्हचा वाय असणारा WH क्वेश्चन बनवायचा आहे. समजतंय काय करायचंय आपल्याला. आपलं टार्गेट काय आहे. कुठं पोहोचायचंय. अंतिम स्टेशन काय आहे. फायनल स्टेशन काय आहे. व्हॉट इज आवर फायनल स्टेशन. वेअर डू वी वॉन्ट टू रीच. वी वॉन्ट टू रीच टू द ऍक्टिव्ह व्हॉइस क्वेश्चन with y as WH word and the question must be negative. All right. So let us convert this sentence first in active voice because this is passive voice. काय आहे. This one is passive voice. So let us convert this into active voice. चला. बरं ऍक्टिव्ह व्हॉइस साठी काय लागतं आपल्याला. सब्जेक्ट लागतं. तर आपण याच्यामध्ये काय काय आहे ते अगोदर बघू. याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. याच्यामध्ये युअर सिलेक्शन हे ऑब्जेक्ट आहे. कारण का पॅसिव्ह व्हॉइस प्रमाण आहे तर पहिलं काय असतं तिथं ऑब्जेक्ट असतं. हा तुमचा वर्बचा पार्ट आहे. HV आहे. MV आहे. हेल्पिंग वर्ब मेन वर्ब. आणि फॉर दॅट प्रोजेक्ट हे काय आहे. दिस युअर अदर पार्ट. दिस युअर अदर पार्ट. दिस युअर अदर पार्ट. अदर पार्ट हा शेवटीच लिहायचा आहे. बर हे सगळं मार्किंग केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतंय. हे लक्षात येतंय की इथं सब्जेक्ट दिलेला नाहीये. मग जर सब्जेक्ट नाही दिलेला तर आपल्याला काय लिहावं लागेल. सब्जेक्ट सांगा. दे लिहावं लागेल ऍज युजल. दे. आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं बनवायचं सेंटेन्स. या प्रकारचं. नंबर 2चा वर्ड कोणता लिहायचा आहे. विल. मेन वर्ब कुठे आहे. हे इथं आहे. याचं फर्स्ट फॉर्म काय. दे विल डू. हे थोडस बरं ठीक आहे. युअर सिलेक्शन विल नॉट बी डन फॉर दॅट प्रोजेक्ट. हे वाक्य ऍक्च्युली असं असायला पाहिजे. तर
वाय विल यू नॉट बी सिलेक्टेड फॉर दॅट प्रोजेक्ट. ठीक आहे, असू द्या. दे विल डू. चल ठीक आहे, समजा असं आलं तर काय करायचं. युअर ऑब्जेक्ट काय बघा, ऑब्जेक्टिव्ह. दे विल डू युअर सिलेक्शन. बघा, वाक्य जर लिहिलं तरी वर्डिंग तेवढं सुटेबल नाहीये, परंतु जर असं आलं तर या पद्धतीने आपला डू देखील लिहावा लागेल. आता दे विल सिलेक्ट यू असं प्रॅक्टिकली असतं, परंतु माझ्याकडून इथं हे डन असं घेतलं गेलं, पण मी या पद्धतीने लिहितोय. काही हरकत नाही. कोण फाशावर दिलं तर मला सांगा. जर कोणी या चुकीसाठी तुम्हाला फासावर दिलं तर मला सांगा, माझ्याकडे परत परत या, मी तुम्हाला सोडवतो. चला इकडे लक्ष द्या. दे विल डू युअर सिलेक्शन. बर, आता काय करायचं. आता डू मला ते टोचतंय ऍक्च्युली. डू साठी काय करता येईल. वाय विल युअर सिलेक्शन नॉट बी. आता डनच्या ऐवजी थांबा, थोडस आपण करेक्शन करू. डनच्या ऐवजी आपण कन्सिडर्ड लिहूया. इकडे लक्ष द्या. कन्सिडर्ड म्हणजे काय, विचारात घेतलं जाईल. ठीक आहे, कन्सिडर्ड फॉर दॅट प्रोजेक्ट. युअर सिलेक्शन विल बी. इथं पण आपण कन्सिडर्ड लिहू, म्हणजे थोडस मरम्मत होईल. तेवढं ते डायव्हर्जन दिसणार नाहीये, हे चालेल. चला ठीक आहे. सो दे विल कन्सिडर, विचारात घेतील असं म्हणून आपण. दे विल कन्सिडर करणे, विचारात घेणे. कन्सिडर युअर सिलेक्शन. युअर सिलेक्शन काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बघा, दे विल मेन व फर्स्ट फॉर्म. कन्सिडर युअर सिलेक्शन फॉर दॅट प्रोजेक्ट. व्हेरी नाईस. अदर पार्ट जो आहे तो तसाच्या तसा ठेवायचा. फॉर दॅट प्रोजेक्ट. इथपर्यंत सगळ्याला समजलं, येस ऑर नो. तर हे कोणतं वॉइस झालं तुमचं, ऍक्टिव्ह वॉइस झालं. सगळ्यात पहिला आपण काय काय ठेवू, ज्या क्रमानं आपण काढले होते ऑर्नामेंट्स, दागिने काढले होते, त्याच्या उलट्या क्रमानं हे ऑर्नामेंट्स परत टाकत जाऊ. सगळ्यात पहिले निगेटिव्ह बनवू. याला सांगा, निगेटिव्ह बनवा. दे They will not consider your selection for that project. व्हेरी नाईस. कन्सिडर युअर सिलेक्शन फॉर दॅट प्रोजेक्ट. ऑल राईट. आता आपल्याला बनवायचा आहे WH क्वेश्चन वाय वाला. मात्र WH क्वेश्चन साठी आपल्याला कोणता क्वेश्चन लागतो, वर्बल क्वेश्चन. मग वर्बल क्वेश्चन बनवा अगोदर. चला बनवा. Will they not consider करेक्ट. विल, व्हेरी नाईस. विल इकडे लिहिलं आणि बाकी सगळेचे सगळे वर्ड समोर ढकलले तर तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. विल मी अगोदर इकडे लिहिलं बघा, त्यानंतर मग दे. विल इथं लिहिलं, नंतर दे, आणि बाकी सर्व त्याच सिक्वेन्सला लिहायचं, डोकं जास्त लावायचं नाही. नॉट कन्सिडर, वरचे वर्ड्स जसे तसे मी कॉपी करून लिहितोय. युअर सिलेक्शन फॉर दॅट प्रोजेक्ट. ऑल राईट. विल दे म्हणजे काय झालं, तुमचा क्वेश्चन तयार झाला. बरं, आता आपलं टार्गेट क्वेश्चन कोणता आहे, WH वाला वाय असणारा क्वेश्चन आहे. तर वाय असं लिहून द्या, आणि वायच्या नंतर हा आपण बनवलेला वर्बल क्वेश्चन रिपीट करा. तुमचा WH क्वेश्चन तयार होईल. सांगा मग, वाय वाला क्वेश्चन सांगा. वाय they not consider your selection for that project. व्हेरी नाईस. बघा, यांनी काय सांगितलं बघा रे, ज्यांना जे नवीन आहे त्यांनी बघा, यांनी फक्त वाय सांगितलं अगोदर, वाय नंतर वर्बल क्वेश्चन ठेवला की आपला WH क्वेश्चन तयार होतो. हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे.
हा वर्बल क्वेश्चन आहे. वाय नंतर हा असंच असं ठेवायचा, काहीही बदल न करता. वाय विल दे नॉट कन्सिडर your selection for that project. आता बघा, why will your selection not be considered for that project? या पॅसिव्ह व्हॉइसचं करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस हे आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय कष्ट करावं लागलं ते मध्ये आहे. ठीक आहे, हे सगळं तुमचं रफ वर्क मध्ये येणार आहे. बघा एवढं सगळं, हा सगळा भाग तुमचा रफ वर्क मध्ये येणार आहे. एवढं समज सगळ्यांना? हे लिहून घ्या अगोदर व्यवस्थित. सेंटेन्स नंबर 10. हाऊ डिड वी अराइव्ह अप टू द रिक्वायर्ड आन्सर. सगळे ऍरो सहित सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ज्या ठिकाणी माझ्याकडून चुकून ऍरो द्यायचे राहिले असतील त्या ठिकाणी तुम्ही द्या. तोपर्यंत मी पाणी पितो. सगळ्यांना दिसतंय? येस ऑर नो? Yes, sir. हा पार्ट काय आहे? हा पार्ट तोच आहे जो मी दररोज लिहित असतो. मी आज काय केलं बघा, मी आज या लाईन्स मी स्वतः अगोदर तयार केल्या होत्या, कारण का दररोज त्या वाकडे तिकडे यायच्या, म्हणून मी आज थोड्याशा व्यवस्थित तयार केल्या. आज तुम्हाला सरळ दिसतील त्या. ओके, रेकॉर्डिंग चालू केलं नव्हतं. चला, तर त्याच पद्धतीनं हे वाक्य या स्टेप्स मध्ये समजून घ्या. विल ही नॉट बी इन्व्हायटेड, आपण याचं निगेटिव्ह काढलं. विल ही बी इन्व्हायटेड हे वर्बल क्वेश्चन बनवला, त्याचा सिंपल सेंटेन्स बनवलं. लिहून घ्या. ही विल बी इन्व्हायटेड सिंपल सेंटेन्स, आणि बघितलं या पद्धतीचं असल्यामुळे याला पॅसिव्ह व्हॉइस बोललो आपण. आता बनवायचं आपला ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. या फॉर्मॅटमध्ये इथला सब्जेक्ट गायब आहे, सब्जेक्ट नसल्यामुळं. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट नसला तरी चालतो हे आपल्याला माहिती आहे. ऑब्जेक्ट हे मेन असतं, बरोबर. मग याचा आपल्याला सब्जेक्ट उधार घेतला आपण, ते इन्व्हाइट करतील. सो दे विल इन्व्हाइट हिम, हिम केलं आपण ऑब्जेक्ट मध्ये. बरं, दे विल नॉट इन्व्हाइट हिम याचं आपलं निगेटिव्ह केलं, कारण का निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. निगेटिव्ह सिंपल सेंटेन्स बनवलं. विल इकडे घेतलं, आपलं बनलं विल दे नॉट इन्व्हाइट हिम, असा वर्बल क्वेश्चन बनला. तो निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन पॅसिव्ह व्हॉइसचा, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन ऍक्टिव्ह व्हॉइस, अशा पद्धतीनं कन्वर्ट झाला. मधलं हे सगळं रफ वर्क मध्ये गेलं, हे तुम्हाला साईडला करायचं आहे. इज इट क्लिअर टू यू ऑल? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना व्यवस्थित समजलंय का? Yes, sir. Yes, sir. ओके. मला वाटतं तुम्हाला तयारी पण करायची असेल उद्याच्या शिवजयंतीची. लिहून घ्या व्यवस्थित. इथं आपण आज वाइंड अप करू, काही अडचण नाही. उद्या शिवजयंतीनंतर तुम्हाला सुट्टी आहे, आणि ती सुट्टी कन्सिडर करून मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. ठीक आहे, होमवर्क हा खूप सोपा असेल. होमवर्क फॉर टुमॉरो होमवर्क असेल. आतापर्यंत किती झाले आपले सिंपल फ्युचरचे? रिपीट 3 times. किती वाक्य? 1 to 11. 1 to 11 हे सगळे सेंटेन्सेस 3 times रिपीट करायचे. नो एक्सक्यूज, नो सॉरी. आताच सांगतो, सॅटर्डेला मी तुमच्याकडे असेल. मला सॅटर्डेला सगळ्यांच्या नोटबुक्स पूर्ण पाहिजे. आज तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतोय, उद्याच त्यामध्ये तुम्हाला सुट्टी आलेली आहे.
तुमच्या इनकम्प्लीट नोटबुक्स पूर्ण करा. सॅटर्डेला न चुकता खाली आणायच्या नोटबुक्स. तुमच्या असेंब्लीमध्येच नोटबुक खाली आणायच्या, जाताना जमा करून जायचं. मी तिथंच बाबळीच्या झाडाखाली बसून चेक करेल आणि तुम्हाला देईल. आणि ज्यांचं नसेल नोटबुक किंवा जो अब्सेंट असेल, चुकून एखादा कुठं अब्सेंट असेल, बाहेर जायचं असेल, तर त्याने नोटबुक पाठवून द्यायची आहे तुमच्या बसमध्ये. ठीक आहे. अदरवाईज अगोदरच्या दिवशी जमा करायची आहे फ्रायडेला. चुकून एखादा इमर्जन्सीसाठी बाहेर जाणार असेल तर. क्लिअर टू यू ऑल? सगळ्यांना समजलं का सूचना? Yes, sir. Yes, sir. ओके. तुमच्या फ्रेंड्सला पण तुमच्या सूचना सांगा. बाकी टीचर्सने सगळ्या विद्यार्थ्यांना या सूचना कळवाव्यात. ज्यांचं इनकम्प्लीट असेल त्या लोकांना त्याच ठिकाणी बाबळीच्या झाडाखाली बसून मी ग्रुप मधून काढून टाकेल परमनंटली. मग तुम्हाला वर्षभर काही जरी केलं तरी त्या ग्रुपमध्ये एंट्री मिळणार नाही. दॅट इज फायनल. कवाळे सर आहेत का? इंग्लिश. येस सर. प्रवीण भारती सर आहेत. गोंगडे मॅडम आहेत. हा होमवर्क ठीक आहे, सफिशियंट आहे ना? बघून बघून लिहायचंय. चालेल ना? उद्या सुट्टी आहे. टीचर्स बोला. 2-3 शिक्षकांची नावं घेतली मी. येस सर. येस सर. Yes, sir. ओके ओके. ऑफर्ड बाय युअर टीचर्स. तुमच्या शिक्षकांकडून अफर्मेशन आलेलं आहे. येस सर. ओके सर, थँक्यू. कन्सेंटेड बाय युअर टीचर्स. कॉन्सेंट, मान्यता. होम बघा, वाक्य कसं बनते बघा. सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य. होमवर्क इज कन्सेंटेड. CONSENT. कन्सेंट फॉर्म असतो बघा हॉस्पिटलला. पेशंटचं ऑपरेशन करताना तुमच्याकडून कॉन्सेंट फॉर्म भरून घेतात की फॅमिली मेंबरची मान्यता आहे. चुकून पेशंटला काय झालं, पाय तोडावा लागला, तर त्यासाठी आमची ट्रीटमेंटसाठी मान्यता आहे. त्याला मान्यता म्हणतात, कॉन्सेंट फॉर्म. CONSENT. तसं द होमवर्क इज कॉन्सेंटेड बाय युअर टीचर्स. सो सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्ह व्हॉइस. कॉन्सेंटला टीचर्स, तुमच्या टीचर्सने मान्यता दिली आहे. डायजेस्ट काम झालंय, आपण शिकलो ना सिंपल प्रेझेंट मध्ये, पॅसिव्ह मध्ये. ते वाक्य मी बोललो. हे का सांगतोय तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी वाक्य, दैनंदिन बोलण्यामध्ये अशी वाक्य येतात, हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. ऑल राईट. झालं सगळ्यांचं लिहून? इज इट डन? इज इट डन हे पण पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे बघा. इज इट डन हे झालंय का? इज इट डन? येस सर, इट इज डन. Or yes sir, we are done. That is the right answer. All right. So with this, shall we have pause? Yes, sir. Will pause. Yes, sir. Yes, We sir. will have Will pause, do. म्हणायचं. Will we have नाही? We will Yes, have. Yes, sir. We will have. परीच्या भाषेमध्ये अशी करते परी, है ना? बाय बाय. विल हॅव पॉज.